काही भागामध्ये पुरणपोळी केली जाते तर काही भागामध्ये शेंगदाणा गुळ पोळी केली जाते। तर आमच्याकडे ना शेंगदाणा गुळ तीळ पोळ्या केल्या जातात। तर चला बघूया। शेंगदाणे भाजून घेतले, पोलपट काढून घेतले, तीळही भाजले छान, त्यामध्येच बडीशोप आणि वेलची घातली। ते मिक्सरला आता रवाळ बारीक केलेला आहे आणि असं बारीक केल्यानंतर गुळ घालून परत मिक्सरला असं दाणेदार सारण तयार करून घ्यायचं। ह्यामुळे ना पोळी फुटत नाही, अगदी छान होते, कडेपर्यंत सारण भरल्या जाते। तर मी आता कणिक मळून घेते, थोडंसं मीठ आणि तेल घातलेलं आहे कणकीत आणि मळून झालेले आहे। तेलामुळे पोळी खुसखुशीत होते। छोटासा एक गोळा घ्यायचा, वाटीसारखा खोलगट करायचा आणि त्यामध्ये बसल तेवढं सारण भरायचं। छान असं दाबून दाबून तो मिटवून घ्यायचं तोंड पोळीचं आणि छान पोलपटव असं थोडंसं प्रेस करायचं आणि मग कोरडं पीठ लावून पोळी छान फोलार अलगद लाटून घ्यायची। दाबून घासून जर लाटली तर खाली पोलपटाला चिकटून फुटण्याची शक्यता असते आणि जर अशी पोळी लाटली तर कडेपर्यंत सारण भरल्या जातं। हे बघा कडेपर्यंत आहे का नाही पोळीच्या सारण। ही पोळी खायलाही खूप छान लागते, खुसखुशीत खमंग बनते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।